सर्व जी ताजी मासली असते ना ती बघायला भेटते। श्रावण महिन्यातला पहिला रविवार आहे। आपण एक पापलेट ठेवलाय, दिसतो तुम्हाला। गोळची मुंडी बघा, मुंडी बघा कशी भरली। अंडीच आहेत ना? ओके, आता कमी झालंय जरा। सुरमई पण भारी आहे, सगळी फोडली दिसते का तुम्हाला, भरलेली पूर्ण जिवंत कोळंबी खाडीची आहे। 1200 रुपये एकदम से फाट गया नाही रे बाबू। इकडे नॉर्मली आता गुजरातचे मासे जास्त आहेत आणि काय काय मच्छी असेल जरा बघूया। हवा बघा काय सुटले, बाटल्या उठून। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज श्रावणातला पहिला रविवार आहे आणि सकाळी मी निघालो होतो ते मच्छी मार्केटला, पण मध्ये सुरू झाला आहे पाऊस। सध्या गेले 15 दिवस ठाण्यात आणि मुंबईत जबरदस्त पाऊस पडला आणि कधी येईल काय सांगता येत नाही। काय निघालो तेव्हा काय पावसाची चिन्ह नव्हती, पण आता बघा पाऊस झालेला आहे सुरू आणि त्यात श्रावण महिना पण झालेला आहे सुरू। श्रावण म्हटला की असं पाऊस असणारच, येऊन जाऊ। आणि आज मी चाललो आहे ते मच्छी मार्केटला। माझा स्वतःचा श्रावण आहे, तरी पण आपल्या चॅनलवरती बरेच लोक असे असतील म्हणजे आपले बरेच सबस्क्रायबर, आपली बरीच फॅमिली मंडळी अशी असेल की ज्यांचा श्रावण नसेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली। तर श्रावणात माशांचे रेट कमी झालेत का, काय कोणते कोणते मासे आहेत, फ्रेश आहेत का, ताजे आहेत का, म्हणजे चांगले मासे मिळणार आहेत का, कारण अजून ऑलमोस्ट 15 ते 20 दिवस तर आहेत बोटी चालू व्हायला। 8 ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा, त्यानंतर आपल्या बोटी व्यवस्थित म्हणजे रेग्युलर चालू होतो। नारळी पौर्णिमेला तसं बोटी चालू होतात पूर्णपणे। आणि आपण चालू होतो ठाण्यातल्या सगळ्यात जुन्या फिश मार्केटला, म्हणजे आपलं ठाणा दादूजी कोंडदेव स्टेडियम आहे ना, सर्वांना माहिती आहे स्टेडियम, तर त्याच्या पाठीमागे जे फिश मार्केट भरतं, जे मेन मार्केट आहे ठाण्यातलं, ते मसाला मार्केट वगैरे सर्व आहे, तिथे जे मार्केट असतं आणि हवा बघा काय सुटले, बाटल्या उडून खाल्ले, बाकीच्या दुकानाच्या बाटल्या उडून झाल्या, एवढी जोरदार हवा सुटलेली आणि पाऊस जोरदारच आहे। तर आता थांबले 10-15 मिनटं, सकाळचे 10च वाजले। ते मार्केट आहे मस्त 2-2:30 वाजेपर्यंत असतं, काय प्रॉब्लेम नाही। चला आता पाऊस थांबायची वाट बघूया आणि पाऊस थांबला की निघूया फिश मार्केटला। आणि हे आपल्यासमोर आहे ते ठाण्याचं फिश मार्केट, ठाण्याचा मासळी बाजार। आणि सुरुवातीला तिकडे भाज्यावाले पण होते, भाजी मला सुरुवातीला भाजी दिसेल सगळीकडे, मुळा वगैरे, आणि आतमध्ये मच्छी मार्केट आहे। तर श्रावणातला पहिला रविवार आहे आणि काय काय मच्छी असेल जरा बघूया श्रावणातल्या पहिल्या रविवारी। काहींकडे पापलेट तर दिसतात, कसे पापलेट दिलेत काही? जोडी 500, 300, 400 बघा, ही 500 रुपये जोडी आहे, 300 रुपये आणि 400 रुपये। आणि कोळंबीचा वाटा? कोलंबी 500 सगळी दोन्ही वाटे? वाटा 500ला देऊ का? 500 रुपयाचा वाटा आहे, 500ला। हे मार्केट आहे आतमध्ये आणि ही कमी लोक दिसत आहेत मार्केटमध्ये, म्हणजे विकणारेच कमी दिसत आहेत मला। इकडे आहे, कसा आहे हो पाला? 1200 रुपये अक्का, आणि गाबोळीवाला पाला आहे 1200 रुपयाला। आणि बघा आपल्या ठाण्याच्या मार्केटमध्ये आपल्याला भेटले ते उरण करंजीकर, तुम्ही सर्वांना ओळखत असाल, प्रणित कोळी, उरण करंजीकर, आणि यांचं चॅनल। मार्केटमध्ये सफेद पाण्याची पापलेट, त्याच्यानंतर लाख भरलेली चिंबोरी, सर्व जी ताजी मासली असते ना ती बघायला भेटते इथे मार्केटमध्ये। ओके, पहिल्यांदा झाले या मार्केटमध्ये? पहिल्यांदा आलो। अशोक बाबा सर आहेत, तर त्यांच्या चॅनलला पण सपोर्ट करा, असे मार्केट वगैरे दाखवत असतात। चॅनल नेहमी बघताय तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर थँक्यू दादा, थँक्यू। ह्या ताईंकडे मस्त असा पाला मासा तुम्ही बघितला आता। आणि पापलेट कशी दिली ताई? पापलेट 500ला बघा 500 रुपये जोडी आहे। आणि इकडे वाम आहे, वाव पिवळीवाली, कशी आहे वा? तुकडीवर ना? 1000 रुपये किलो। बघा 1000 रुपये किलो, किलोवर पण मिळेल, तुकडीवर पण मिळेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? रावस पण आहे, गोल आहे बघा रावस पण आहे इकडे। रावस कसा किलो आहे? रावस पण तोच भाव आहे का? ओके। आणि हे आपली गोळ आहे ना? बघा गोळ कशी किलो आहे? 1000 रुपये किलो। बघा 1000-1200 रुपये किलो, तोच रेट आहे। आणि इकडे पाळलेली कोळंबी कशी? 500 रुपये किलो। 500 रुपये किलो। आणि बोंबील येतात का आता? येतात, किलोवरचे 500 रुपये किलो। 500 रुपये किलो बोंबीलचा रेट सध्या आहे चालू 500 रुपये। आणि ही सुरमई कशी आहे किलो? किलो 800 रुपये किलो। 800 रुपये किलो। बघा 800 रुपये किलो सुरमई। सफेद पाण्याची बघा पापलेट आहे चांगली, सफेद पाण्याची पापलेट आहे, मस्त। बघा हे मासे सर्व हे आणतात ते प्रॉपर मार्केटवरनं, आणि तिकडे नॉर्मली आता गुजरातचे मासे जास्त येतात, त्यामुळे गुजरातचे जास्त समजा तुम्ही। एकदम से फाट गया नहीं रे बाबू, ये देख ना। हा पाला आहे ना? पाला एकदम। कसा दिला पाला? बाबू बोला आप कितने में दिया? ये कलकत्ता पाला है, हाँ 1200 रुपया किलो आता है। ये कैसा किलो? हिसाब से दिया है 1200 रुपये किलो के हिसाब से। हे बघा पाला मासा आहे, 1200 रुपये किलोने दिला ताईंनी, 1200 रुपये किलोने, त्याच्या 1500ने देतात, पण हा यांचा नेहमीचा कस्टमर आहे।
आणि पाला बंगाली ना Yes. बघा यांच्या लोकांचा फेवरेट मासा आहे पाला मासा आणि हा 1200 रुपये किलोने दिला यांना आणि पापलेट आहेत सफेद पाण्याची कशी ताई पांढऱ्या पाण्याचे 1000. 1000 रुपयाला बघा जोडी ना बघा 1000 रुपये जोडी आहे 800ला बघा 800 पर्यंत देतील ताई तुम्हाला ही. पण पांढऱ्या पाण्याची चांगली सफेद पाण्याची पापलेट आहेत आणि वाम बघा केवढी मोठी आहे कशी किलो वाम वाम हवं आहे पप्पा. 1200 रुपये किलो 1200 रुपये आज भाव उतरला सांगतात श्रावणातला पहिला रविवार आहे ती बघा ह्या ताईंकडे काय आहे पोचे आहेत का हे बघा पोचे आहेत आणि जिवंत आहेत दिसतात का तुम्हाला हे बघा जिवंत पोचे कसे देते ही सगळी 1200ला हे बघा ही सगळी 1200 रुपयाला जिवंत पोचे बघा ही पण जिवंत बघा ही पण जिवंत कोळंबी पण जिवंत आहे आणि ही खाडीचा बघा आहे खाडीची कोळंबी जिवंत आहे जिवंत आहे. आणि कशा वाटा दिली तो ही वाटा सगळी 700ची. बघा 700 रुपयाचा हा वाटा आहे हे बघा ही बघा जिवंत आहे दिसली का बघा ताई दाखवत आहेत जिवंत आहेत ते हे बघा जिवंत कोळंबी खाडीची आहे आणि भारीमध्ये एकदम आणि मग हा वाटा कसा आहे 100चा बघा 100 रुपये वाटा आहे आणि शिवले कसे दिले शिवले शिवले किलो 300. किती 300 रुपये किलो 300 रुपये किलो शिवले आहेत आणि इकडे आपल्याला दिसतं हलवा कसा ते 1200ला जोडी हे बघा 1200 रुपयाला जोडी आहे हलव्याची पापलेट 1000 रुपये. आणि पापलेटची जोडी आहे ती 1000 रुपयाची आणि सुरमई कशी किलो सुरमई 1000ची आहे ती. 1000ची ओके बघा 1000ची आहे म्हणजे पीसवर आहे किलोवर नाही ओके गुलाब्याचं मावर आहे ससून डॉगचं बघा ससून डॉगचं मावर आहे मग ते वाट्यावर मिळतं आणि क्रॉफर्ड मार्केटचं आणलं तर किलोवर मिळतं कारण क्रॉफर्ड मार्केटला सर्व मार्केट ते किलोवरचंच आहे आणि ससून डॉगवरचं डायरेक्ट बोलीवरती आहे हा बोलीवरचं असतं त्यामुळे बघ त्या हिशोबाने तुम्हाला असं मिळेल आणि इकडे बघा खेकडे चिंबोरे आणि हिरव्या पाटलीचे चिंबोरे खाडीतले बघा कसे किलोवर आहेत की पीसवर आहेत नगावर आहेत मावशी या बघा या घ्याल ते 6 घ्याल ते 1500ला साईज बघा या 1500 रुपयाला 6 चिंबोऱ्या एवढी साईज आहे त्यांची एवढं भरलेलं आहे एवढ्यात बघा चिंबोऱ्या गॅरंटीचा माल आहे आणि मादे आहेत का माद्या बघा मादे आहेत सगळ्या आणि गॅरंटीचा माल तुम्हाला दाखवतो हे बघा ही आहे मादी कशी ओळखायची तुम्हाला मी खूप वेळा दाखवलं बघा ही मादी आहे आणि गॅरंटेड आहे माद्याच मिळणार तुम्हाला आणि मावशीकडे फोडलेली पण आहे आणि बघा ही आहे फोडलेली बघा ही मादी गॅरंटेड ना बघा ही फोडलेली दिसते का तुम्हाला भरलेली पूर्ण इथे किती वाजता येते 5 वाजल्यापासून सकाळी 5 वाजल्यापासून बघा मावशी सकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला बुधवार शुक्रवार रविवार भेटेल ते दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत या 3 वाराला तुम्हाला यांच्याकडे पक्के खेकडे मिळतील कधी या वर्षाचे 12 महिने पावसाळ्यात तर आहेत भरपूर पण बाकीच्या उन्हाळ्यात पण आला तरी भेटतील आणि थंडीत आला तरी भेटतील आणि इकडे केवढा मोठा रावस आहे बघा कसा आहे रावस आहे पूर्ण रावस 1000 रुपये किलो ना बघा रेट कमी झाला आहे 1000 रुपये रावसचा रेट सध्या हा रावस आणि मोठा रावस आहे आणि पापलेटं कशी दिली किलो बघा 1200 रुपये किलो पापलेट आहे मला वाटतं किलोमध्ये 4च बसतील एवढीच बसतील 4 पापलेट त्या साईजची पापलेट आहे हां आणि सुरमई पण भारी आहे कशी किलो आहे सुरमई 1100 रुपये किलो आहे आणि चपटी आहे ना बघा चपटी सुरमई आहे 1100 रुपये किलो आणि 1100 रुपये किलो आहे ना समजून जावं ताजीच भेटणार तुम्हाला 100% ही फ्रोझनवाली नाही फ्रोझनवाली असते तर तुम्हाला 600-700 रुपयाला भेटली असते किलोमध्ये पण ताजी असेल तर हाच रेट भेटणार तुम्हाला 1100 1200 1000 हे बघा इकडे खेकडे आहेत कसे देतात आहे खेकडे 700-800 किलो 700-800 रुपये किलो आजचा रेट काय 700 रुपये आजचा रेट आहे 700 रुपये किलो आणि बघा 1 किलो खेकडे रेट बघा याच्यात मिक्स आहेत की फक्त मादे आहेत फक्त मादे घेतले तर आणि मिक्स घेतले तर 700 रुपये किलो बघा मिक्स घेतले तर 700 रुपये किलो आणि फक्त माद्या पाहिजेत तर 1000 रुपये किलो अंडेवाले असतात आणि बघा इकडे पापलेट कटिंग पापलेट 1200 रुपये किलो बघा पापलेट आहे 1200 रुपये किलो बघा फ्रेश पापलेट आहे पापलेट फ्रेश आहे एक नंबर फ्रेश आता नमस्कार हे बघा फिश टोकरीचे ओनर ह्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे फिश टोकरीचा मला ऑनलाईन घरपोच मासे मिळणार आहे कुठे सह्याद्री कलवा कळवायला येते आमच्या कोलबाडमध्ये बाजूला ओके त्यानंतर निजामनगर मुलुंड इकडे चालू होतात का मॅम 15 वाजता ओपनिंग होतं आणि इकडे बघा इकडे तुम्हाला मोठ्या मोठ्या कोळंब्या मिळतील कसे किलो दादा आज कोळंबी कोळंबी
700 रुपये सी वाईट हे 700. बघा सी व्हाईट 700 रुपये किलो. टायगर आहे बघा 1000-1200. आणि ही आहे का? हे बघा ही 1000 रुपये किलो आहे. टायगर प्रॉन्स आहेत हे 1000 रुपये किलो आहेत. बघा केवढे मोठे आहेत बघा. 1000 रुपये किलो. 1600-1700ला रेट. हा ओके आता कमी झालं जरा. श्रावण महिना आला ना. आणि हे आपले हे पामचे फॉर्मचे 450-500. 500 रुपयापर्यंत किलो आहे ते पामचे. आणि तोंड गोळीचं आहे का ह्याचं आहे? जिताडा आहे, मोठा जिताडा होता 12 किलो जिताडा होता. तोंड आहे 12 किलोचं तिकाड्याचं तोंड. आणि तोंड पण विकलं जातं. कसं ते मुंडी? 400-500 जातं. 400-500 रुपयाला जाते ती. हा किती पाहिजे? आणि आज पापलेट कसे किलो लावले त्याचा? 1200. 1200 रुपये किलो आहे पापलेट. आणि हा बारका जिताडा कसा आहे? 700 रुपये किलो. बघा 600 रुपये किलो तेवढ्याच आहे तर छोटावाला जिताडा. आणि मोठा घेतलात ना पीसमध्ये तर 1200 रुपये किलो आहे. आणि त्या दोन्हीच्या निवडून राहिले तर काय नाही. बघा आणि पाला इलिस गाबोली काढलेली आहे. बंगाली लोकांचं इलिस 800 रुपये किलो. गाबोळी सहित आहे का? नाही गाबोली काढली. बघा गाबोळी काढलेली आहे. गाबोलीला 800 रुपये आहे, बिगर गाबोली 400-500. ओके म्हणजे गाबोळीवाला 800 रुपये 800 रुपये किलो आजचा रेट आहे. काल महाग होता, आज जरा डाऊन झाला. स्वस्त झालं आहे. गाबोळी काढली असेल तर 400 रुपये किलो मी मिळते. 400 काही 1 किलो असे भरपूर मासे आहेत इकडे. हे बघा कोळंबीचा अजून एक प्रकार पोचे. कसे हे किलो? किलो 800 रुपये. आणि बघा कसे भरलेले आहेत. हे बघा लागायचे अंडी 800 रुपये किलो. आणि अंडी बघा कशी भरली. अंडीच आहेत ना? अंडे बघा अंड्यांचा बघा पोचे 800 रुपये किलो ना. बघा 800 रुपये किलो. आणि इकडे रावस कटिंग आहे. रावस कसा दिला आहे? रावस 1000 रुपये. बघा 1000 रुपये किलो रावस आहे. आणि इकडे ताईंकडे आलं तर तुम्हाला पण इकडे मोठे मोठे मासे मिळतील तुम्हाला. आणि बघा एकदम मोठावाला पापलेट सगळ्यात मोठी साईज 1600 रुपये किलो आहे बघा पापलेट. आणि या मार्केटमध्ये असे बगळे खूप फिरत असतात. माशांची सोय आहे ना यांची सगळी. मला बघा किती फिरतात बगळे. पाठीमागे बगळे आहेत. ते सोललेली कोळंबी आहे 500 रुपयाचा पूर्ण वाटा आहे ना. बघा पूर्ण वाटा आहे 500 रुपयाचा आहे ताईंकडे. सोललेली कोळंबी आहे. आणि इकडे पापलेट सध्या खूप आहेत मार्केटमध्ये दिसत आहे मला. मागचे का? हां मागचे का? पापलेटचं ना. पापलेट खूप आलेत मार्केटमध्ये बघा ताई सांगतात. आणि कोळंबी कशी आहे? कोळंबी 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. बघा हाच रेट आहे पुऱ्या मार्केटमध्ये 500 रुपये कोळंबी. आणि हे काय आहे? ती पण कोळंबीच आहे. ह्याला काय म्हणतात? काय वेगळी आहे का? लॉबस्टर म्हणतात, बारीक लॉबस्टर. बारीक लॉबस्टर. बघा हे छोटे लॉबस्टर म्हणतात त्याला ताई सांगतात. आणि ही कशी किलो आहे? ती 550 रुपये. बघा ही 550 रुपये किलो आहे कोळंबी. पट्टे पट्टे आहेत बघा याला. समोसा आणि बारीक लॉबस्टर म्हणतात सांगतात ताई. आता सौंदाळे कसे दिले वाटा? 250. बघा हा सौंदाळ्याचा वाटा आहे 250 रुपयाचा. बघा 200 रुपयाला मिळतील 5 सौंदाळे आहेत. आणि इकडे ना कवटं दिसलेत. कवटं बघायला आलं म्हणजे आहे गाभोळ्या. कशात गाभोळ्या आहे? 500ला आहे. कुठल्या आहेत माशाचे? सगळे रावसचे आहे. बघा सगळे रावसाच्या गाभोळे आहेत. आणि 500 रुपयाला देते. गोळची मुंडी बघा. आणि कसा आहे गोळ आज? कशी देते अख्खी? कशी देते? हां बघा 1000 रुपयाची आहे गोळ अख्खी. अख्खी मिळेल तुम्हाला. आणि हे बघा इकडे हेकरू आहे बारके बारके. हे सगळे मिक्स आहेत वाटतं. आणि हा बघा हा बारका टोळ आहे. आणि सगळे मिक्स मासे आहेत. हा वाटा मिक्स माशांचा आहे ना. बघा 200 रुपयाला लावलं मिक्स माशांचा वाटा. सगळे मासे मिळतील तुम्हाला पावसाळ्यात पण. काय टेन्शन नाही या मार्केटमध्ये. आणि कुठनं आणता मासे मावशी? क्रॉफर्ड मार्केटचं. म्हणजे बघा हे जवळजवळ सर्वजण आहेत ना क्रॉफर्ड मार्केटवरनंच हे मासे आणतात या मार्केटमध्ये. आणि मोठं मार्केट आहे. तरी आज जरा लोक कमी आहेत म्हणजे श्रावण महिन्यामुळे. नाहीतर रविवारी हे सगळं चालू असतं. दिसतं ना तुम्हाला हे सर्व चालू असतं. पण सध्या लोक कमी आहेत. श्रावण महिना चालू आहे. हे बघा पूर्ण मार्केट आहे. हे बघा ही मोदके आहेत. कसा वाटा? 100 रुपये. बघा 100 रुपये हा मोदकांचा वाटा आहे. आणि बोंबीला कसा वाटा आहे बोंबीलचा? 150. बघा बोंबीलचा वाटा 150 रुपये. आणि इकडे मांदेली हा वाटा पण 100 रुपये. 100 रुपये वाटा आहे. आणि इकडे तुम्हाला मिळेल जवळा. कसा जवळा? 50 रुपये वाटा आहे जवळ्याचा. वाटे पण आहेत तिकडे बारीक बारीक माशांचे. आणि इकडे बघा बोंबील आहेत 500 रुपये किलोने. दादा इकडे बोंबील कटिंग करतात. आणि सध्या मच्छी कमीच आहे. शॉर्टेज आहे माल. बघा फक्त बोंबील आणि सुरमई दिसते दादाकडे. बघा पापलेटची साईज बघा केवढी. कसे आहे पापलेट? 1500 रुपये किलो. आणि केवढा मोठा पापलेट आहे बघा. एकदम सुपर साईज. मला वाटतं 3च बसतील किलोमध्ये. हे बघा आपण एक पापलेट ठेवला आहे दिसतं तुम्हाला. आणि हा ऑलमोस्ट 350 प्लस आहे.
ग्रॅममध्ये 350 प्लस ग्रॅम आहे. म्हणजे विचार करा 3च बसती. 3 बसले तरी ते किलोपेक्षा जास्त होती. ही साईज आहे पापलेटची आणि ही आहे तुम्हाला आता 1500 रुपये किलो. आणि ह्याचं काय रेट आहे दादा? बघा ही 1200 रुपये किलो आहे. ही पण मला वाटतं 3-3.5च बसते. ही पण काय जास्त छोटी नाही, त्याच्यात जास्त फरक नाही. ही 1200 रुपये किलो आहे. आणि इकडे सुरमई कशी किलो आहे? सुरमई 1000 रुपये किलो. हां मोठीवाली आहे ती 1200 रुपये किलो आणि बारकी घेतली तर 1000 रुपये किलो. बघा ही मोठीवाली ती 1200 रुपये किलो ना आणि 1000 रुपये किलो सुरमई. साईजवर आहे. बघा इकडे रावस आहे. रावस कसा किलो आहे दादा? बघा रावस आहे 1000 रुपये किलो. आणि पाठीमागे ते सर्व मटण, बकऱ्याचं मटण मिळेल तुम्हाला. पाठीमागे दिसतं आहे का? हे बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. पाया वगैरे सर्व मिळेल तुम्हाला इकडे. आणि म्हणजे मच्छी मार्केटमध्येच मटण शॉप पण आहे त्यांचे बरेच आहेत. जवळजवळ 7-8 मटण शॉप आहे तिकडे. आणि हे सर्व मच्छी मार्केट. तर ठीक आहे मित्रांनो, हे आहे आपल्या श्रावणातलं ठाण्यातलं फिश मार्केट. श्रावण महिन्यातलं जे आज आपण एक्सप्लोर करायला आलो. माझा श्रावण असला तरी त्यांचा श्रावण नाही, त्यांच्यासाठी हे फिश मार्केट. जर तुम्हाला चांगले चांगले मासे, मोठे मोठे मासे हवे असतील तर तुम्ही या मार्केटमध्ये नक्की या. ठाण्यामध्ये आता सध्या. आणि आपल्याला दादा पण भेटले बघितलं उरण करंजीकर. त्यांचे व्हिडिओज आपण रेग्युलरली डेली बघत असतो. ते उरण करंजीकर ते पण आपल्याला सुरुवातीलाच भेटले. आणि ते पण आज आपलं फिश मार्केट एक्सप्लोर करायला होतं पहिलीच वेळ. श्रावण महिन्यातला पहिला रविवार आहे. सध्या मार्केटमध्ये मासे कमी आहे, पण जे पण आहे त्यांचा रेट वगैरे तुम्हाला मी सांगितलेला. आणि रेट आता जरा कमी झालेला सांगतात ते लोक. कारण जो रेट गटारीला वगैरे होता ना बुधवारी म्हणा किंवा शुक्रवारी पण, तर त्याच्यापेक्षा आता रेट थोडंसं कमी होत चाललेला आहे. श्रावण महिना आता थोड्या दिवसांनी मासे यायला सुरुवात होतं, अजून रेट कमी होईल. पण सध्या तरी तुम्हाला हेच रेट मिळतील सगळीकडे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ठाणे फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.